श्री स्वामी समर्थ. प्रत्येक सुगरणीसाठी व गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. जर तुमचा पराठा फुगतच नसेल तर स्टफिंग भरण्याआधी पराठ्यावर थोडेसे तूप आणि गव्हाचे सुके पीठ पसरावे आणि त्यानंतर स्टफिंग भरावे व पराठा लाटावा. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी महत्त्वाची टिप नंबर 2. किचनमध्ये जर जेवणाचा वास येत असेल तर एक सुगंधी अगरबत्ती किचनमध्ये लावावी. यामुळे मनसुद्धा प्रसन्न राहते आणि उग्र वासही आपल्या किचनमध्ये अजिबात येत नाही. टिप नंबर 3. आंबा हृदय निरोगी ठेवण्याचे काम करतो. त्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम नावाचे पदार्थ असतात जे आपला रक्तदाब सामान्य ठेवण्यास आणि हृदयाचे ठोके सामान्य ठेवण्यास मदत करतात. उपयुक्त व महत्त्वाच्या टिप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 4. आंब्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि सामान्य हृदयाचे ठोके राखण्यास मदत करते. याशिवाय आंब्यामध्ये मॅगोफॅरिन नावाचा एक विशेष घटक आढळतो जो हृदयाची जळजळ कमी करण्यास मदत करू शकतो. अत्यंत कामी येईल अशी महत्त्वाची टिप नंबर 5. ज्या लोकांना नेहमी पोटदुखीची तक्रार असते त्यांनी रोजच्या आहारात अंकुरलेल्या गव्हाचा समावेश नक्की करावा, कारण त्यात भरपूर फायबर असते ज्यामुळे बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, गॅस आणि पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. टिप नंबर 6. ज्या लोकांना मूळव्याधाचा त्रास आहे त्यांनी गुलाबाच्या पाकळ्याचे सेवन करावे. यामध्ये असलेले फायबर आणि पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते आणि यामुळे आपले पचन सुधारते. मूळव्याध दरम्यान रक्तस्राव आणि वेदना या समस्या देखील यामुळे दूर होतात. महिलांसाठी अतिशय महत्त्वाची व कामी येईल अशी टिप नंबर 7. केस गळती कमी व्हावी आणि केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी अनेक जण बाजारातील महागडे प्रॉडक्ट भरपूर पैसे खर्च करतात. याऐवजी तुम्ही नियमितपणे मोसंबीचे सेवन केल्यास केसांना पुरेसं पोषण मिळाल्याने केस गळण्याची समस्या दूर होईल. तर केस गळणे थांबवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 8. दोडक्याच्या सेवनामुळे सर्वप्रथम शरीरातील साखरेचं चयापचय जलद होतं तसेच मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. मधुमेह रुग्णांनी आहारात दोडक्याच्या भाजीचा नक्कीच समावेश करणं लाभदायक ठरू शकतं. टिप नंबर 9. गुलाबाच्या पाकळ्यामध्ये आढळणारे घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे तसेच चयापचय वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. जर माणसाला वारंवार भूक लागत असेल तर गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्याने भूक नियंत्रणामध्ये राहते. यामुळे वजनही नियंत्रणात राहते. त्यामुळे गुलाबाच्या पाकळ्याचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर आहे. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी महत्त्वाची टिप नंबर 10. आंब्यामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. त्याच्या उपस्थितीमुळे आंब्याचा रंग पिवळा आणि नारंगी असतो. हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते. खरं तर मुक्त रॅडिकल्स आपल्या शरीरातील निरोगी पेशींना नुकसान पोहोचवू शकतात आणि कर्करोगाचा धोका म्हणजेच कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. आंब्यामध्ये असलेले सर्व अँटीऑक्सिडंट शरीराला कर्करोगापासून म्हणजेच कॅन्सरपासून वाचवतात.
उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक शेअर नक्की करा. टीप नंबर 11. अनेक आजारामध्ये काकडी खाल्ल्याने फायदा होतो. संशोधकांना असे आढळले आहे की मधुमेह असलेल्या लोकांसाठी काकडी खाणे हा एक चांगला आहारातील पर्याय असू शकतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यापासून होणारा धोका रोखण्यात काकडी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. यात असे पदार्थ आहेत की जे रक्तातील साखर कमी करण्यास देखील मदत करू शकतात. त्याशिवाय काकडीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे ती हृदयरोगाच्या रुग्णांसाठी अतिशय लाभदायक ठरते. टीप नंबर 12. तुळशी हे आयुर्वेदिक औषध आहे. दारूचे व्यसन किंवा दारूची सवय सोडवण्यासाठी तुळशीच्या पानाचा वापर करा. यामुळे दारू पिण्याची तीव्र इच्छा कमी होते. तुळशीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट घटक आढळतात, ज्यामुळे बॉडी डिटॉक्स देखील होते. उपयुक्त टीप मैत्रिणींपर्यंत व गरजूंपर्यंत नक्की शेअर करा. टीप नंबर 13. शेवग्याच्या पानामुळे रक्तातील साखर पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. ही पाने सुकवून याची पावडर करावी आणि ही पावडर एखाद्या डब्यामध्ये साठवून ठेवावी आणि रोज कोमट पाण्यात मिसळून घ्यावी. याने नक्कीच फायदा होईल. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 14. पाण्यात हळद मिसळून पिल्याने पोट आतून साफ होते. पोटातील जंतू यामुळे मरून जातात. महिलांसाठी अतिशय महत्त्वाची टीप नंबर 15. त्वचा खराब झाली असेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळी तुम्ही सतत फेसवॉश वापरणे चांगले नाही. फेसवॉश ऐवजी तुम्ही पाण्याने सतत तुमचा चेहरा धुणे एकदम उत्तम. अत्यंत फायद्याची व महत्त्वाची टीप नंबर 16. तुम्हाला माहीत आहे का, मोमोजच्या पिठात ब्लीच केमिकल मिसळले जाते. त्यामुळे तुम्हाला किडनी आणि पोटाशी संबंधित गंभीर आजार होतात किंवा अशा आजारांना सामोरे जाऊ लागू शकते. टीप नंबर 17. कारल्याची भाजी करताना वाफेवर शिजवून घ्या. तसेच झाकण न ठेवता कारल्याची भाजी शिजवा. यामुळे कारल्याची भाजी म्हणजेच कारले जास्त कडू होत नाही किंवा लागत नाही. टीप नंबर 18. दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आणि रात्रीच्या जेवणानंतर फिरणे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. साधी सोपी पण महत्त्वाची टीप नंबर 19. तुपात भाजलेला मका खाल्ल्याने वजन नियंत्रणामध्ये राहते. तर तुम्ही पण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर ही टीप ट्राय करून बघा. टीप नंबर 20. जे लोक रक्त पातळ होण्यासाठी चे औषध सेवन करतात त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अधिक प्रमाणात त्यांच्या आहारामध्ये काकडी सेवन करू नये किंवा काकडी जास्त प्रमाणात खाऊ नये. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टीप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर देखील नक्की करा.